नमस्कार मित्रांनो, मी गणेश शिरसाट आपल्या गणेश शिरसाट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आपण आपल्या चॅनलमध्ये लीगल लिटरसीचा प्रयत्न करत आहोत. कायद्याविषयीचं ज्ञान आपल्याला पर्टिक्युलरली सर्वसामान्य जनतेपर्यंत कसं पोहोचवता येईल आणि कायद्याच्याही विद्यार्थ्यांना कसा त्याचा फायदा होईल याचा प्रयत्न आपण करत आहोत. बरेच विद्यार्थी किंवा बऱ्याचशा लोकांना एक प्रश्न पडलेला आहे की कायदा नेमका केव्हा अंमलात येतो, कायद्याची अंमलबजावणी किंवा अंमलात केव्हा येतो. कायद्याच्या भाषेत सांगायचं झालं तर कायदा कमेन्स्ड केव्हा होतो. केंद्र सरकारने 3 नवीन ऍक्ट जे आहेत क्रिमिनल जस्टिस रिफॉर्मेशन मधले, हे नवीन ऍक्ट 3 बनवलेले आहेत. प्रेसिडेंटची असेंट त्याला भेटलेली आहे. ऑफिशियल गॅजेट मध्ये ते पब्लिश झालेले आहेत. आपला 1860चा इंडियन पिनल कोड आहे, त्याऐवजी भारतीय न्याय संहिता 2023 बनवण्यात आला. 1973चा जो कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर आहे त्याच्याऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 बनवण्यात आला. आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट जो 1872चा आहे त्याच्याऐवजी भारतीय साक्ष अधिनियम 2023 बनवण्यात आला. आणि त्या दिवशी राष्ट्रपतींनी असेंट दिल्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे प्रश्न आले. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना एक शंका होती, ज्युडिशियरीच्या तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना शंका होती की आता कोणता अभ्यास करायचा, कोणता सिलेबस फॉलो करायचा. तर याचं सोपं उत्तर होतं किंवा प्रश्न सोपा होता की कायदा केव्हा अंमलात येतो. कोणताही एखादा नवीन कायदा बनवला संसदेने तर तो केव्हा अंमलात येतो. तर त्याचं उत्तर आपल्याकडे जनरल क्लॉजेस ऍक्ट आहे. पहा, आपल्याकडे 1897चा जनरल क्लॉजेस ऍक्ट आहे. आणि ह्या 1897च्या जनरल क्लॉजेस ऍक्ट मध्ये सेक्शन 5 आहे. सेक्शन 5 हा सेक्शन 5 काय सांगतो, कमिंग इन टू ऑपरेशन ऑफ इनॅक्टमेंट, की एखादा कायदा अंमलात केव्हा येतो. आणि हा सेक्शन सांगतो when any central act is not expressed to come into operation on particular day, it shall come into the operation on the day when it received the assent of the in case of parliament president. कोणताही कायदा अंमलात केव्हा येतो याचा बेसिक रूल असतो की नवीन दिलेल्या कायद्यामध्ये जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये हा कायदा केव्हा अंमलात येईल याची तारीख दिली आहे का, हे आपण पहिल्यांदा पाहतो. जसं आपला 1872चा इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आहे. तुम्ही जर पाहिलं इंडियन एव्हिडन्स ऍक्टचा सेक्शन 1 स्पेसिफिकली सांगतो की इट शॅल कम इन टू द फोर्स ऑन द फर्स्ट डे ऑफ 1872, 1 सप्टेंबर 1872 ला अंमलात येईल, असं कायद्यामध्ये लिहिलंय स्पेसिफिकली. जर कायद्यामध्येच हा कायदा केव्हा अंमलात येईल अशी तारीख टाकलेली असेल तर जी तारीख कायद्यामध्ये दिलेली अंमलबजावणीची आणि सुरुवातीची, त्या दिवसापासून कायदा सुरुवात होते, अंमलबजावणी सुरू होते. किंवा अगदी कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर असेल 1973चा, तुम्ही तो जर पाहिला तरी त्याचा सेक्शन 1 सांगतो की इट शॅल कम इन टू द फोर्स ऑन 1 एप्रिल 1974, 1 एप्रिल 1974 ला हा अंमलात येईल. तो त्या दिवशी अंमलात आला. म्हणजे पहिला तुमच्या प्रश्नाचं उत्तर शोधताना पहिल्यांदा हे शोधणं गरजेचं आहे की त्या कायद्यामध्ये काही डेट दिली आहे का, किंवा त्या कायद्यामध्ये काही तरतूद दिली आहे का की हा कायदा केव्हा अंमलात येईल. आणि मग आता आपण जर नवीन 3 ऍक्ट पाहिले, भारतीय न्याय संहिता 2023, इंडियन पिनल कोड थोडक्यात, तर याच्या सेक्शन 1 मध्ये
कमेन्समेंट आहे, ऑपरेशन शॉर्ट टायटल एक्सटेंड कमेन्समेंट. आणि इथं असं दिलं की इट शॅल कम इन टू द फोर्स ऑन द डेट ॲज द सेंट्रल गव्हर्नमेंट मे बाय नोटिफिकेशन ऑफिशियल गॅजेट अपॉइंट्स अँड डिफरंट डेट्स मे बी अपॉइंटेड फॉर डिफरंट डेट्स और डिफरंट प्रोव्हिजन्स ऑफ द संहिता. म्हणजे भारतीय न्याय संहिता 2023 हा संसदेने पास केलाय, संमत केलाय, राष्ट्रपतींनी असेंट दिली, गॅजेटमध्ये पण तो पब्लिश झालाय. पण भारतीय न्याय संहिता त्या दिवशी अंमलात येईल ज्या दिवशी केंद्र सरकार एक गॅजेट काढेल आणि सेंट्रल गव्हर्नमेंट गॅजेट काढून सांगेल की भारतीय न्याय संहिता आजपासून अंमलात येत आहे किंवा या तारखेपासून अंमलात येईल. ते गॅजेट जोपर्यंत केंद्र सरकार काढत नाही तोपर्यंत भारतीय न्याय संहिता अंमलात येणार नाही. ज्या दिवशी गव्हर्नमेंट गॅजेट काढेल आणि गॅजेटमध्ये डेट मेन्शन करेल त्या दिवसापासून पुढे इंडियन पिनल कोड 1860 वाचायचं बंद, तिथून पुढे आपलं नवीन भारतीय न्याय संहिता अंमलात येईल. वाचायला तर दोन्ही सारखेच आहेत, तसं पाहिलं तर थोडेफार चेंजेस. त्याच्या पुढे जाऊन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 म्हणजे द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973चा जो होता त्याच्याऐवजी हा बनवलाय. हा भारतीय नागरिक संहिता 2023 केव्हा अंमलात येईल? पुन्हा या कायद्याचा सेक्शन 1 सांगतो, इट शॅल कम इन टू द फोर्स ऑन सच डेट ॲज अपॉइंटेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट बाय नोटिफिकेशन इन ऑफिशियल गॅजेट. म्हणजे जोपर्यंत केंद्र सरकार नोटिफिकेशन काढत नाही, गॅजेट काढत नाही आणि त्या गॅजेटमध्ये हे सांगत नाही की हा कायदा केव्हा सुरू होईल, तोपर्यंत हे कायदे सुरू होणार नाहीत, अंमलात येणार नाहीत. तोपर्यंत द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973 1973चाच CRPC आपल्याला अभ्यासावा लागेल. त्यानंतर भारतीय साक्ष अधिनियम 2023 इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आहे आपला 1872चा, तो 1 सप्टेंबर 1872 रोजी अंमलात आला. त्याच्याऐवजी भारतीय साक्ष अधिनियम 2023 बनवलाय. हा केव्हा अंमलात येईल? तर पुन्हा सेक्शन 1 सांगतो भारतीय साक्ष अधिनियमचा, इट शॅल कम इन टू द पर्टिक्युलरली फोर्स ऑन द डेट ॲज द सेंट्रल गव्हर्नमेंट बाय नोटिफिकेशन ऑफिशियल गॅजेट अपॉइंट्स. म्हणजे भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 IPC CRPC आणि भारतीय साक्ष अधिनियम म्हणजे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, हे तिन्ही कायदे ज्या दिवशी केंद्र सरकार ऑफिशियल गॅजेटमध्ये डेट डिक्लेअर करेल त्या दिवशी अंमलात येते. ती डेट कोणती असेल, केव्हा असेल, हा केंद्र सरकारचा पूर्णतः स्वतःचा अधिकार आहे. तो केंद्र सरकार त्यांना ज्यावेळेस हे कायदे अंमलबजावणी करायची असतील त्यावेळेस ती डेट पब्लिश करतील. जनरल क्लॉजेस ऍक्ट सांगतो, जर एखादा नवीन कायदा आला आणि त्या नवीन कायद्यामध्ये इथे सेक्शन 5 तुम्हाला दिसत असेल, एखादी डेट दिली असेल की हा कायदा या दिवसापासून अंमलात येईल, तर त्या दिवसापासून अंमलात येईल. किंवा नवीन कायद्यामध्ये तरतूद दिली असेल की हा कायदा केंद्र सरकारने गॅजेट काढून डेट डिक्लेअर केल्यानंतर अंमलात येईल, तर त्या दिवसापासून अंमलात येईल. पण जर नवीन कायद्यामध्ये हा कायदा कोणत्या तारखेला अंमलात येईल हे दिलेलं नसेल, जर नवीन कायद्यामध्ये हा कायदा केंद्र सरकारने डेट डिक्लेअर केल्यानंतर अंमलात येईल असंही दिलेलं नसेल, तर केव्हा अंमलात येतो? तर मग नवीन कायदा अंमलात येतो ज्या दिवशी राष्ट्रपती असेंट देतात त्या दिवशी. आणि मग बऱ्याच जणांचा गोंधळ उडाला, राष्ट्रपतीने असेंट दिल्यानंतर आता हा कायदा अंमलात आला, आता कोणता वाचायचा? तर असं नाही. राष्ट्रपतीने असेंट दिल्यानंतर अंमलात तेव्हाच येतो जेव्हा कायद्यामध्ये अंमलबजावणीविषयी काही तरतूद नाही. आणि तुम्ही जर आपले तिन्ही कायदे पाहिले, भारतीय न्याय संहिता 2023 तरतूद आहे क्लॉज 2 ला, सेंट्रल गव्हर्नमेंटने गॅजेट काढल्या अंमलात येईल. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 सेंट्रल गव्हर्नमेंटने गॅजेट काढल्यावर अंमलात येईल. भारतीय साक्ष अधिनियम सेंट्रल गव्हर्नमेंटने गॅजेट काढल्यावर अंमलात येईल. म्हणजे हे कायदे जरी पास झाले असतील, राष्ट्रपतीची संमती मिळाली असेल, तरी सुद्धा जेव्हा केंद्र सरकार
ऑफिशियल गॅजेटमध्ये एक डेट डिक्लेअर करेल की या तारखेपासून हे नवीन 3 कायदे अंमलबजावणी, त्या तारखेपासून ते अंमलबजावणी होतील. ती डेट येईपर्यंत, ते गॅजेट येईपर्यंत आपल्याला IPC 1860, CRPC 1973 आणि एव्हिडन्स ऍक्ट 1872 हेच आपल्याला अभ्यासावे लागणार आहेत. जर तुम्ही पाहिलं तर 2019-20 ला आपल्याकडे 27 लेबर लॉज होते केंद्राचे टोटल. लॉला आपल्याला इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट, फॅक्टरीज ऍक्ट, वर्कमॅन कंपन्सेशन ऍक्ट, मिनिमम वेजेस ऍक्ट, पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट असे 27 लेबर लॉज होते. हे 27 लेबर लॉज रिपील करून, एकत्र करून केंद्र सरकारने 2019 आणि 2020 ला 4 नवीन संहिता आणि कोड बनवले. त्यातला कोड ऑन वेजेस 2019 आहे एक, त्यानंतर इंडस्ट्रियल रिलेशन कोड आहे 2, त्यानंतर कोड ऑन सोशल सिक्युरिटी आहे 2020 चा 3 आणि ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड 2020. असे 2019 आणि 20 ला मिळून 4 नवीन लेबर कोड आले. संसदेने पास केले, राष्ट्रपतींनी संमती दिली. पण या 4ही कायद्यांमध्ये असं म्हटलंय की ज्या दिवशी केंद्र सरकार ऑफिशियल गॅजेटमध्ये डेट डिक्लेअर करून त्या दिवशी हे अंमलात येतील आणि या कायद्यातल्या वेगवेगळ्या चॅप्टर करता वेगवेगळ्या डेट्स पण केंद्र सरकार जाहीर करू शकतं. जर तुम्ही पाहिलं तर आपल्या भारतीय न्याय संहितेमध्ये हा क्लॉज आहे, that it shall come into the force, it shall come into the force on such date as central government by notification in official gazette appoints, and different date may be appointed for different provisions of the संहिता. म्हणजे भारतीय न्याय संहितेच्या वेगवेगळ्या तरतुदींकरता अंमलबजावणीचे वेगवेगळे सेक्शन्स पण अपॉइंट केले जाऊ शकतात. तसेच सेम तरतूद लेबर कोड मध्ये पण होती, या 4 लेबर कोड मध्ये. आणि 2019-20 ला बनवलेले हे लेबर कोड, त्याच्यातल्या मेजर प्रोव्हिजन्स आज पण अंमलात आलेल्या नाही आहेत. आजही आपण जुनेच कायदे अभ्यास करतो, आजही आपण लॉ कॉलेजलाही जुनेच अभ्यास पाहतो, फॅक्टरीज ऍक्ट, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट, कारण मेजर प्रोव्हिजन जे आहेत ह्या नवीन लेबर कोडच्या त्या अंमलात आलेल्या नाही आहेत. तुम्ही जर पाहिलं तर कोड ऑन वेजेसचा एक जो चॅप्टर आहे पर्टेनिंग टू सेंट्रल ॲडवायझरी बोर्ड ऑन मिनिमम वेजेस, कोड ऑन सोशल सिक्युरिटीचा जो एक चॅप्टर आहे तो आयडेंटिफिकेशन ऑफ एम्प्लॉईज, आधार कार्ड थ्रू, हे फक्त अंमलबजावणी याची केंद्र सरकारने केलेली आहे आणि त्याच्या डेट नोटिफाईड झालेल्या आहेत. पण बाकीच्या तरतुदींची अंमलबजावणी जी आहे त्याची आणखी पण 2024 साल उजडलं तरी पण अंमलबजावणी नाही. कायदे पास 2019-20 ला झाले, राष्ट्रपतींनी संमती 2019-20 लाच दिली, पण आजही त्यांनी अंमलबजावणी नवीन लेबर कोडची केलेली नाही. आणि हा सर्वस्वी केंद्र सरकारचा अधिकार असतो की त्याची अंमलबजावणी केव्हा करायची. त्यामुळे जोपर्यंत हे 3 क्रिमिनल लॉज नवीन आलेले आहेत त्यांची डेट केंद्र सरकार डिक्लेअर करत नाही की हे केव्हा अंमलात येतील, तोपर्यंत IPC, CRPC आणि एव्हिडन्स 1860 चा IPC, 1872 चा एव्हिडन्स आणि 1973 च्या CRPC नुसारच सगळा पर्टिक्युलरली प्रोसिजर रेग्युलेट होईल. आणि ज्या दिवशी नवीन कायदे डिक्लेअर्ड होतील, इम्प्लिमेंट होतील, त्या दिवसापासून नवीन कायद्यानुसार सगळी प्रोसिजर रेग्युलेट होईल. हा एक साधा आणि सोपा पर्टिक्युलरली कन्सेप्ट आहे की नवीन कायदा केव्हा अंमलात येतो. अपेक्षा आहे तुम्हाला आता क्लिअर झालं असेल. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले होते की नवीन कायदे केव्हा इम्प्लिमेंट होतील किंवा आता आम्ही अभ्यास JMFCचा कोणत्या कायद्यानुसार करायचा. आता तर आहे त्या लॉज नुसार करायला लागेल.
खूप काही चेंजेस पण नाही आहेत. पण हे नवीन कायदे केव्हा इम्प्लिमेंट होतील हे आपल्याला सांगता येऊ शकत नाही. हे केंद्र सरकारचा अधिकार. आणि इम्प्लिमेंट झाल्यानंतर मग आपण त्याच्यानंतरची एक्झाम जी असेल ती नवीन कायद्यानुसार असेल. अपेक्षा आहे हा कन्सेप्ट तुम्हाला समजला असेल की नवीन कायदा आल्यानंतर तो केव्हा अंमलात येतो किंवा कायद्याची अंमलबजावणी केव्हापासून होती. त्याच्यामध्ये आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तेही आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा नवीन टॉपिक लीगल कन्सेप्टशी रिलेटेड, लीगल अवेअरनेसशी रिलेटेड घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. तोपर्यंत तुमच्या सर्वांचे धन्यवाद. थँक्यू.